आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चित्राव साहेब हे मार्गदर्शन करा अशी मी त्यांना विनंती करतो. शब्द सुमनाने स्वागत करतो त्यांचं. सर्वांना नमस्कार. जय सेवा जय भीम. मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आमदार साहेब आणि संघटनेचे विविध पदाधिकारी, प्रशासनाचे अधिकारी आणि बंधू भगिनींनो, मित्रांनो, बंडूभाऊ मडावी हे आमचे नेते आहेत. या संघटनेचे नेते आहेत. जनसेवा वीज कंत्राटी जी आमची संघटना आहे, जी युनियन आहे, त्याचे ते नेते आहेत. त्यांनी मला फोन केला की भाऊ तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आहे तर कृपा करून तुम्ही चंद्रपूरला आले तर बरं होईल. अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून मी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आलो. त्यांनी सकाळी माझ्याशी चर्चा केली तेव्हा मला समजलं की प्रश्न मोठा दाहक आहे आणि संपाचा टायमिंग अतिशय महत्त्वाचा साधलेला आहे. कारण येत्या काही दिवसात इलेक्शन आहे. लोकांच्या मनात हाही प्रश्न आहे. आमची संघटना जरी याच्यामध्ये असली तरी लोकांच्या मनात हाही प्रश्न आहे की जो संप आहे, हा जो लढा आहे, हा अतिशय तोंडावरच का घेतला गेला, याच्या अगोदर का घेतला गेला नाही, याचंही तुम्ही भान ठेवायला पाहिजे. मित्रांनो, आमदार साहेबांचा या सगळ्या संपाला पाठिंबा आहे. मी या प्रसंगी आमदार साहेबांना म्हणतो की आज ज्या पद्धतीने आम्ही भाषण देतो की तुमचे ठेका पद्धतीचे जे कामगार आहेत त्या कामगारांचे प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत आणि आपलाच माणूस भाई जोसेफ आमरण उपोषणाला बसलेला आहे. त्यांनी अन्नत्याग केलेला आहे. त्याचा आवाज सरकार दरबारी पोचत नाही. भाऊ, तुम्ही सरकारचीच माणसं आहे. तुम्ही सरकारला पाठिंबा दिलेला आहे. आमची मोठी इच्छा आहे की हा लढा तुम्ही खांद्यावर घ्यावा आणि 1 किंवा 2 दिवस इथे तुम्ही अन्नत्याग करण्यासाठी बसावं. कारण भाई जोसेफ जर बसला तर त्याचा आवाज पोचत नाही. पण या क्षेत्राचा आमदार जर अन्नत्याग करण्यासाठी इथे जर बसला तर या देशातला मीडिया तुमच्या समोर येऊन तुमच्या बाईक्स घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तो आवाज पोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लोहा गरम आहे. जवळ इलेक्शन आहे. हा मतदार आहे. हा उपस्थित असलेला मतदार आहे. यांची जर मतं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 2 दिवस इथे उपोषणाला बसलं पाहिजे. किशोर भाऊ तुम आगे बढ़ो. किशोर भाऊ तुम आगे बढ़ो. जो करेगा कामगारांचं काम त्याला देऊ आम्ही वोटिंगला. मित्रांनो, मागण्या अतिशय सोप्या आहेत. हा जो लढा आहे या लढ्याला खापरगिळ्यासारखं स्वरूप येऊ देऊ नका. कारण या लढ्यामध्ये आता नगराडे साहेबांनी जे सांगितलं की सगळ्या संघटना एकत्र नाही आहेत, कागदावर एकत्र आहेत पण पाठिंब्याला एकत्र नाही आहेत. याच्यात विरोधी पक्ष नेत्यांच्या विरोधी पक्षांच्याही संघटना आहेत आणि सत्ताधारी पक्षांच्याही संघटना आहेत. तर कोण कधी वेगळा पाय काढेल याचा नेम नाही आणि त्याला खापरगिळ्यासारखं स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, कुठल्याही पद्धतीचे पोलिसांचे गुन्हे आपल्या अंगावर घेऊ नका. कारण तुम्ही मजूर आहात. तुमचा मालिक कोणी राहणार नाही. एखादा मुखिया तुमच्या समोर येईल आणि हे सगळं करून घेईल. तर मुखियाकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. मित्रांनो, मागण्या ज्या तुमच्या 9 मागण्या आहेत. वेतनवाढ 30% झाली पाहिजे. समान कामात समान वेतन मिळालं पाहिजे. 60 वर्षापर्यंत रोजगार मिळाला पाहिजे. ESCA लाभ मिळाला पाहिजे. मेडिकल क्लेम योजना लागू झाली पाहिजे. नक्षलग्रस्त भत्ता लागू झाला पाहिजे. भरती परीक्षेच्या सेवेत 25 गुण आणि 45 वर्ष वयोमर्यादा असली पाहिजे. जुना गेट पास रद्द झाला पाहिजे.
खापरखेडा पॉवर स्टेशन मधील कर्मचाऱ्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पाठीमागे घेतले गेले पाहिजे आणि ऑटोमोबाईल टेंडर पद्धती बंद करून एएमसी पद्धती सुरू करा. अशा साध्या आणि सोप्या मागण्या आहेत. एवढ्या अशा जीवघेण्या मागण्या नाहीत ज्या सरकारवर पैशाचा बोजा पडेल अशा मोठ्या मागण्या नाहीत. समान वेतन, जे कर्मचारी परमनंट आहेत त्यांच्यासारखं वेतन तुम्हाला मिळालं पाहिजे. ठेकेदारी पद्धती या CTPS मध्ये जवळपास 4600 ठेका पद्धतीचे मजूर काम करतात. 6 ते 7 कंत्राटदार आहेत. हे जे 6 ते 7 ठेकेदार आहेत प्रशासनाशी यांचं लागेबांधे असून तुमच्यावर जो अन्याय अत्याचार करतात त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी हे जे संघटन 24 संघटनांचं उभं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आमची जनसेवांचंही संघटन आहे. आमच्या सगळ्या पद्धतीचा पाठिंबा तुमच्या या सगळ्या मागण्यांना राहील. अतिशय सोप्या मागण्या आहेत. भाऊंनी मगाशी याच्या अगोदर बोललेल्या सगळ्या वक्त्यांनी देवेंद्र फडणवीसचं नाव मोठं उदो घेतलं. मित्रांनो, तुमच्यामध्ये जर ताकद असेल तर येत्या विधानसभेमध्ये या सगळ्यांना तुमचा ठेका दाखवून द्या आणि तुमची ठेका शब्दाच्या ऐवजी ठोका शब्द लागू करा आणि ठोका पद्धतीने लागू करून या सगळ्यांना मतदानाच्या रूपानं ठोकण्याचं काम तुम्ही जेपर्यंत करणार नाही तेपर्यंत तुमचे लेकर बाहेर उघड्या आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जे नेते इथे पोटतिडकीने सांगतो आम्हाला आमच्या खुर्च्या वाचवायच्या आहे, आम्हाला आमचं संघटन वाचवायचं आहे, ते तुमच्या बरोबर वाचायचं आहे आणि तुम्हाला शोधायचं आहे की याच्यातले लढणारे कोण आहेत, बिल लढणारे कोण आहे. निर्णय तुमच्या हाती देतो. दोरगेवार भाऊंना सांगतो की तुमच्या सरकारने जशी लाडकी बहीण योजना काढली तसा लाडका ठेका कामगार आहे. नाहीतर त्याला ठोकल्याशिवाय राहू नका. धन्यवाद. जय भीम, जय श्रीराम. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष साहेब यांनी चांगल्या प्रकारे आपल्या मोलाचं मार्गदर्शन करत. धन्यवाद साहेब. याच्यानंतर